मी म्हटले की मी जितका टाइम या बिग बॉसच्या घरात आहे मी तुझं आयुष्य बर्बाद करेन. म्हणजे काय? माझी जी जिंकण्याची उम्मीद आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने मी उभी राहील फक्त तिला हरवण्यासाठी. या आठवड्यात ओव्हरऑल गेममध्ये जर कोणी बाजी मारली असेल तर ती टोळीने मारलेली आहे. दीपाली, तुमचं बोलणं हे टोमणे मारण्यासारखं होतं. त्यानंतर रुचिता, काय म्हणाला तुम्ही? मी म्हटले की मी जितका टाइम या बिग बॉसच्या घरात आहे मी तुझं आयुष्य बर्बाद करेन. म्हणजे काय? माझी जी जिंकण्याची उम्मीद आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने मी उभी राहील फक्त तिला हरवण्यासाठी. दीपाली, काय म्हणणं आहे तुमचं? ती माझं काही करेल ना चालेल मला. मी तिला त्या दिवशीच सांगितलंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, या घरात 100 दिवस कंप्लीट करून दाखवेन. प्राजक्ता आणि करण ही जी चंगूमंगूची जी जोडी आहे बाजूला, त्यांची काय आहे ना, एक रनिंग कॉमेंट्री सुरू असते. तुम्ही प्राण्यांची डॉक्युमेंटरी कधी बघितली का? हा वाघ आहे, ही वाघीण आहे. वाघीण पाणी प्यायला गेलेली आहे. वाघ त्याच्याकडे बघतोय. झाडावरती एक चिमणी आहे. हे जे काही असतं हे ह्यांचं दिवसभर चालू असतं. याच्यामध्ये लोकांचं लक्ष ना प्राण्यांकडे असतं. ज्यांची कॉमेंट्री असते त्या चेहरा लक्षात राहत नाही. सचिन, बिग बॉसनी माईक बदललाय का तुमचा? नाही नाही, म्हणजे या आठवड्यात तुमचा आवाज जास्त ऐकू आला आम्हाला, म्हणून एक छान गोष्ट तुम्ही जे म्हणालात बिग बॉस बद्दल आणि या शो बद्दल, ती माझ्या मनाला खूप भावली. तुम्ही जे वाक्य म्हणालात की बिग बॉसच्या घरात प्रत्येक जण काही ना काही एक रिलेशनशिप घेऊन बाहेर जातं. भाऊ बहिणीचं असेल, प्रेमाचं असेल, आई मुलाचं असेल, ते खरंच माझ्या मनाला खूप भावलं. या आठवड्यात ओव्हरऑल गेममध्ये जर कोणी बाजी मारली असेल तर ती टोळीने मारलेली आहे. त्यांच्या चुका झाल्या, चुकीचं बोलले, आरडाओरडा केला, याबद्दल मी ऑलरेडी बोललोय. पण त्यांची प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजी असेल, एकमेकांबद्दलची लॉयल्टी असेल, ही पूर्ण आठवड्याभर दिसली आणि टास्कमध्ये सुद्धा दिसली. म्हणून उरलेल्या लोकांचा त्यांनी सुपडा साफ केला.